हे माझं आजचं गाणं आहे, उद्याचं माझं गाणं वेगळं असेल, अजून 1 तासाने माझं गाणं वेगळं असेल. वर्तमानामध्ये जे गाणं मला सुचतं ते माझं गाणं आहे. मी कधी आयुष्यात कोणाचा असा विचार केला नाही की माझ्या गाण्यामुळे समोरच्याला ते आवडतंय का नाही. मी सारखा ह्याच प्रवासामध्ये की ह्याचा अर्थ मी स्वतः करता लावून घेऊ शकतोय का, मला आवडतंय का नाही. हे त्याचा आनंद जेव्हा मला मिळतो तेव्हा आपसूक तो समोरच्याला मिळायलाच पाहिजे, मिळतोच किंबहुना. कुमारजींच्या बाबतीमध्ये ते इतके एकरूप झाले होते गाण्याशी की एखादं सुंदर फूल दिसलं त्यांना आणि अशी एक छान फांदी म्हणतोय ते अशी असेल तर ते दाखवायची ही अशी आलेली आहे ती, आणि ती सम आहे, फूल म्हणजे सम आहे, आणि अशी ती उपज घेऊन आमद घेऊन बरोबर त्या समेला ती हे आली म्हणून ते त्या क्षणाला गाऊन दाखवायचं की हे. So if you want to discover something, you should not be afraid of making mistakes. कि मज़ा द्या आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए नहीं. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या दिवाळी विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणूया आनंददायी प्रसंगावर आपण गप्पा मारणार आहोत राहुल देशपांडेंची. स्वागत आहे राहुलजी. राहुल देशपांडेंची ओळख कुणालाही करून द्यायची गरज नाही. प्रख्यात गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि इतर अनेक ओळखी. त्यांचं कुठलं ना कुठलं गाणं, मग ते शास्त्रीय असेल, उपशास्त्रीय असेल, नाट्यसंगीत असेल किंवा अगदी राहुल देशपांडे कलेक्टिव्हमधलं असेल, हे कोणी ना कोणी ऐकलेलं असतं. म्हणजे मीच अगदी परवाच्या त्यांच्या इव्हेंटमध्ये त्यांनी एक गाणं गायलेलं, ते आता लूपवरती ऐकतोय, कानडा विठ्ठला सारंगा विठ्ठला. तर असं कुठलं ना कुठलं तरी गाणं तुमच्या आयुष्यात आलं असेल, तर हे सगळं आज त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे, गप्पा मारायच्यात. खूप मोठी प्रस्तावना झाली तरीसुद्धा वेलकम अगेन. आणि मूळ प्रश्न असा विचारतो की आमच्यासारखी लोक, याचा ज्यांचा रेग्युलर संगीताशी काही संबंध नाही, कोणत्याही स्वरूपाचं काही ट्रेनिंग नाही, त्यांच्यासाठी गाणं म्हणजे एक प्लेजर असतं. ऐकलं की बरं वाटतं, छान वाटतं, मस्त वाटतं. पण मुळात गाणं, संगीत म्हणजे नक्की काय? तुमच्या मते काय? माझ्या मते खरं सांगू, मनाला शांतता देणारी जी गोष्ट आहे ना, सुरांच्या माध्यमातून, ते माझ्यासाठी संगीत आहे. मग त्याच्यामध्ये क्लासिकल असेल किंवा पाश्चात्य संगीत असेल, वेस्टर्न क्लासिकल असेल किंवा हिंदी फिल्ममधली पण गाणी जी मला आवडतात, ज्यांनी माझे डोळे बंद होतात आणि मी आतमध्ये जातो, मला हे सगळं संगीत वाटतं आणि मी खूप ते एन्जॉय करतो. पण तुम्ही असं म्हणालात एका मुलाखतीमध्ये की 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसलेले तुम्ही इज युअर अल्टिमेट आयडेंटिटी, किंवा तर हे जे प्रकार आहे त्याच्याबद्दल लेख, चर्चा तर खूप वाचल्यात की शास्त्रीय विरुद्ध वेगळे प्रयोग, वेस्टर्न विरुद्ध हे, पण 2 तंबोऱ्यांच्या मधले राहुल देशपांडे हेच तुम्हाला का महत्त्वाचे वाटतं? कसं आहे, 12 सूर आहेत. 12 सूर काही कोणाच्या मालकीचे नाही आहेत आणि 12 सूर पाण्यासारखे आहेत. ते तुम्ही जसे काय म्हणतात त्याला रूप द्यायचं तुम्ही ठरवाल तसे ते रूप धारण करतात. आणि माझ्या दृष्टीने 2 तंबोऱ्यांच्या मधला राहुल देशपांडे मला सगळ्यात जास्ती आनंद ह्या करता देतो, कारण जेव्हा मी त्या 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसतो तेव्हा मी कोणाचंही देणं लागत नसतो. मी फक्त त्या सुरांचं देणं लागतो. तिथे शब्द किंवा ह्या गोष्टी शास्त्रीय संगीतामध्ये कसं आहे की अगदी सिम्पल सांगतो की शास्त्रीय संगीतामध्ये सूर पुढे जातात आणि शब्द मागे मागे जातात. म्हणजे शब्दांना जरूर महत्त्व असतं पण सुरांना जास्ती महत्त्व असतं. आणि कोणतंही सुगम संगीत जे असतं त्याच्यामध्ये शब्द पुढे जातात आणि त्याच्या मागे मागे सूर जातात. कारण ते एक्सप्रेशन असेल, तो अर्थ असेल, सिच्युएशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते सूर त्या शब्दांना श्रीमंत करण्याचं काम करतात. सो लहानपणापासून मी कुमारजी असतील किंवा अर्थात माझे आजोबा असतील, डॉक्टर वसंतराव देशपांडे, भीमसेनजी असतील, किशोरीताई असतील, रामभाऊ मराठे असतील, अभिषेकी बुवा, मी खूप ऐकलं आहे. आणि ज्याला एक डिसिप्लिन म्हणतो की रोज सकाळी 4 वाजता उठायचं, रियाज करायचा, 8 तास रियाज केल्याशिवाय काय म्हणतात त्याला खेळायचं नाही
किंवा तुम्हाला मी स्वतःलाच हे घालून दिलं होतं की 4 तास रियाज केल्याशिवाय मी चहा पिणार नाही किंवा ब्रेकफास्ट करणार नाही. आणि साधारण एक 2-3 पर्यंत माझा रियाज पण होऊन जायचा. 1 तास ब्रेक घेऊन पण. आणि मग नंतर असं व्हायचं की आता अर्धा तास बसलं की 8.5 तास झाले, 10 तास झाले. असं मॅक्सिमम मी एकदा अमेरिकेमध्ये दौऱ्याला गेलो होतो. आणि दौरे म्हणजे असे असायचे की शनिवार रविवार म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार असे कार्यक्रम, मध्ये काहीच काही नाही. आणि तेव्हा लोकांच्या घरी राहायचो मी. ते सगळे कामाला जायचे. मी सकाळी जो बसायचो तो एकदा सगळ्यात जास्ती मी 14 तास बसलो होतो सलग. आणि नंतर वेड्यासारखं मला कळलं नाही, दुसऱ्या दिवशी गाणं होतं आणि मी इतका दमलो होतो. सो गमतीचा भाग जाऊ दे. तर सुरुवातीला खूप कंटाळवाणा असतो तो रियाज. पण हळूहळू तसे तुम्ही त्या सुरांच्या आतमध्ये सूक्ष्म जायला लागता, तुम्हाला त्या खोल जायची सवय लागली ना, की मग ह्या बाकीच्या सगळ्याचा विसर पडतो. तो ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये विसर पडत नाही असं नाही, पण ह्याच्यात जितका जास्ती विसर पडतो की तुम्ही त्या ॲब्स्ट्रॅक्टनेसमध्ये जाता. तुम्ही अजून जितका त्या सुराच्या खोलात जाल तितकाच तो अजून खोल तुम्हाला भासायला लागतो आणि तितकाच तो अजून पुढे तुम्हाला घेऊन जातो की अरे तुम्हाला त्याची ओढ लागते की अरे बुवा हा अजून खालती आहे बरं का, त्याची मजा अजून जरा आतमध्ये गेल्यानंतर आहे. आणि जितके तुम्ही आत जाता तितके तुम्ही अजूनच आत जाता. आणि त्याच्यामुळे प्रत्येक खेपेला जरी तोच राग गात असलो मी, तरी पूर्णपणे चित्र वेगळं जर माझ्यासमोर येत असेल, म्हणजे एखादी अतिशय सुंदर मुलगी जर आपण रोज तीच मुलगी पाहिल्यानंतर आपल्याला सवय होते ना त्याची, पण रोज जर वेगळाच चेहरा आपल्यासमोर तोच राग घेऊन येत असेल तर मग आपल्याला वाटतं अरे नाही, आज मी अशा पद्धतीने हे एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो, आज मला हे सापडलं, उद्या मला ते सापडलं. आणि नंतरची अवस्था काय होते की आता मी शास्त्रीय संगीताविषयी बोलतो की सुरुवातीची अवस्था अशी असते की तुम्ही तुमच्या समोर जी काय म्हणतात त्याला आयडल असतील किंवा तुम्ही ज्यांना मानत असाल, तुम्हाला ज्यांचं संगीत आवडत असेल, की मला जसे कुमारजी आवडायचे, आजोबा कळायचेच नाहीत मला, अवघड होते खूप माझ्यासाठी ते, पण कुमारजी समहाऊ माझ्या प्रकृतीला मानवायचे आणि मला तसं गायचं होतं. सो तुम्ही त्या एका अनुकरण म्हणूया आपण की सूर लावण्याची पद्धत असेल, ताण घेण्याची पद्धत असेल, शब्द उच्चारण्याची पद्धत असेल, ती चुकीची बरोबरचा विषयच नाही. पण तुम्ही त्याच्यामध्येच फक्त स्वतःला झोकून देता. आणि कसं आहे की इतकं चांगलं आणि इतकं प्युअर गाणं जेव्हा तुम्ही फॉलो करत असता तेव्हा एक अवस्था अशी येते की तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडता. तुम्ही जसे मोठे होता, जसं तुम्हाला ते कळायला लागतं की अरे भीमसेनजींचं हे पण चांगलं आहे, वसंतरावांचं चांगलं आहे, किशोरीताईंचा हाच भूप ह्या अंगाने येतो, हे पण मजा आहे, बडे गुलाम अली आहेत. किंवा ही जी एक अनुकरणाच्या नंतर आपण ज्याला अनुसरण म्हणू की अशा पद्धतीने ह्या अप्रोचने आपण जाऊयात, तो अप्रोच आपल्याला काय म्हणतात त्याला ॲट्रॅक्ट करायला लागतो. आणि एकदा तो अप्रोच ॲट्रॅक्ट करायला लागल्यानंतर आपलं चिंतन सुरू होतं की मी हे असंही करू शकतो, मी असंही करू शकतो, हे पण करू शकतो. आणि ती चिंतनाची जेव्हा एक अवस्था संपते आणि जेव्हा मननाची अवस्था सुरू होते तेव्हा 24 तास अव्याहत तुमच्या आतमध्ये ते अनुसंधान कायम चालू असतं. तुम्हाला ना त्याचा रियाज करावा लागतो, तुम्हाला ना त्याचा विचार करावा लागतो, ते आतमध्ये पूर्ण इट बिकम्स अ पार्ट ऑफ यू आणि ती सायकल चालू असते. मग त्याच्याकरता आता मी अनेक दिवस जर शास्त्रीय मैफिल केली नाही तर मला असं होत नाही की अरे आज तो काय गाऊ मी. आधी मला व्हायचं की त्याच्याकरता मी ज्या काळामध्ये हे सगळं गझल गायचो, हिंदी चित्रपटातली गाणी गायचो, ऑर्केस्ट्रामध्ये गायचो कॉलेजमध्ये. आणि मला जसं कळलं की शास्त्रीयचं संगीताचा मला जेव्हा कार्यक्रम आला तेव्हा मी विचार करायला लागलो मी तर काय गाऊ. त्या दिवशी मी ते सगळे कार्यक्रम बंद केले. 12 वर्ष रोज 8 तास रियाज केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा मला असं कळलं की काहीच नाही आहे कोणाला काही करायला आणि करायचं काय, म्हणून मी तो यूट्यूब चॅनल काढला. आणि यूट्यूब चॅनलवरती टाकायला काहीच नव्हतं माझ्याकडे, कारण मला माझा आवाज आवडायचा नाही ऐकायला, माझी रेकॉर्डिंग्स माझ्याकडे नव्हती. तर त्यामुळे मग मी जे गायचो, कारण कोणीच नव्हतं सबस्क्रायबर वगैरे, मला माहिती पण नव्हतं. मी यूट्यूबचं चॅनल कसं उघडायचं हे यूट्यूबवर जाऊन सर्च केलं, हाऊ टू ओपन अ यूट्यूब चॅनल. आणि मग मला जी गाणी आवडायची लताबाईंची, आशाताईंची, बाळासाहेबांची,
ती मी गायला लागलो. आधी नुसतीच गाणी गायचो. मग नंतर मला असं वाटायला लागलं की हीच गाणी माझ्या डोळ्यासमोर काहीतरी सांगतायत मला. मला हे शब्द काहीतरी सांगतायत, मला ही चाल काहीतरी सांगते. मग एक म्युझिकल डायलॉग होतो आहे आमच्यामध्ये. आणि जर तो डायलॉग म्हणजे मी काय करायचो, एकदा मी तो तुम्ही आत्ता कॅमेरा लावला आहे तसं मी स्वतःच लावायचो आणि सगळं रेकॉर्ड करायचो. मग मी ते हे केलं होतं की ऑडिओ आणि व्हिडिओ कसा एकत्र करायचा तितपतच करायचो. त्याच्यामुळे मी एडिट करायचो नाही ते. त्याच्यामुळे माझ्या अनेक चुका व्हायच्या त्या मी तशाच ठेवायचो. मला काही कारण मी नंतर कधी बघायचोच नाही ते. आणि मग मला असं वाटायचं की जर ही गोष्ट माझ्यासमोर एखादी ठोंबरी म्हणून येत असेल आणि जर आमच्या काहीतरी गप्पा गोष्टी होत असतील तर त्या उघड होऊ देत. चुकल्या तर चुकल्या. म्हणून तो जो प्रवास आहे शास्त्रीयमधनं ह्याचा हुडकण्याचा, मला असं वाटतं की आज मी जेव्हा एखादा राग मांडत असेन तेव्हा अर्थात माझ्या वरती झालेले सगळ्यांचे संस्कार असतील, त्या वेगवेगळ्या लोकांचे ऐकलेले इम्प्रेशन्स असतील, ते जरी माझ्या गाण्याचा एक भाग असतील तरी जेव्हा आज माझ्यातनं ते बाहेर पडतं तेव्हा तो माझा विचार म्हणून बाहेर पडतो. ते त्यांचं गाणं राहत नाही. कारण त्याच्यावरती इतका विचार झालेला आहे आणि मी त्याच्यातनं सुटलो आहे, त्याच्यातनं बाहेर पडलो आता की मला ही अशी बंदिश घ्यायची नाही. मला जशी समोर येते स्किलसेट माझे ह्या लोकांमुळे समृद्ध झाला आहे. मला जशी समोर येते आज तशी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आजचा हा माझा विचार आहे. हे माझं आजचं गाणं आहे. उद्याचं माझं गाणं वेगळं असेल, अजून 1 तासाने माझं गाणं वेगळं असेल. आणि म्हणून म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की वर्तमानामध्ये जे गाणं मला सुचतं ते माझं गाणं आहे. आणि ते शास्त्रीय संगीतामध्ये मला जास्ती 2 तंबोऱ्यांमध्ये सापडतं. त्याच्यामुळे मला ते 2 तंबोरे जास्ती आवडतात. ही जी जेन्युअनिटी किंवा प्युरिटी आता तुमच्याशी बोलताना खरं तर आपण पहिल्यांदाच भेटतोय, पण ती प्युरिटी दिसती, ती वाईब दिसतो किंवा तो तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतो. तुम्ही काहीतरी एक्सप्लेन करता त्यावेळी दिसतं. माझ्यासारखा माणूस ज्याला ते रागही माहीत नाही तोही तो ऐकत राहतो. अरे त्या और अंग्रेजमध्ये हे सांगितले, मग हा या रागाला आहे, मग तो असं दिसतं. तर ही जेन्युअनिटी किंवा ही प्युरिटी आत्ताच्या आजूबाजूच्या जगात त्रास देत नाही का? गेली उडत. मला त्याचं काही ज्याला म्हणतो असं मी कधी आयुष्यात कोणाचा असा विचार केला नाही की माझ्या गाण्यामुळे समोरच्याला ते आवडतंय का नाही. मी सारखा ह्याच प्रवासामध्ये की ह्याचा अर्थ मी स्वतःकरता लावून घेऊ शकतोय का, मला आवडतंय का नाही हे, आणि मला भावतंय की नाही. आवडतं हे भावतंय का नाही ह्याच्यातच ह्याच प्रवासामध्ये. आणि त्याचा आनंद जेव्हा मला मिळतो तेव्हा आपसूक तो समोरच्याला मिळायलाच पाहिजे. मिळतोच किंबहुना. नाही मिळाला तर तो कमनशिबी. जसं कुमारजी असतील किंवा वसंतराव असतील ते स्वतःच्या मस्तीत जगायचे. मस्ती म्हणजे काय, पूर्ण अनुसंधान ज्याला मी म्हणतो ना, 24 तास गाणं. म्हणजे कुमारजींच्या बाबतीमध्ये असं अनेक वेळेला त्यांचे मी गोष्टी ऐकलेल्या आहेत की ते इतके एकरूप झाले होते गाण्याशी की एखादं सुंदर फूल दिसलं त्यांना आणि अशी एक छान ज्याला आपण फांदी म्हणतोय ते अशी असेल तर ते दाखवायची ही अशी आलेली आहे ती, आणि ती सम आहे. फूल म्हणजे सम आहे आणि अशी ती उपज घेऊन आमद घेऊन बरोबर त्या समेला ती हे आली म्हणून ते त्या क्षणाला गाऊन दाखवायचं की हे आहे. किंवा मी आत्ताच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले तसं की गाडीतनं चालले होते माझे आजोबा. ते नाही सांगितलं मी, पण आजोबा माझे हा दार्वेकरांनी सांगितलेला किस्सा आहे, पुरुषोत्तम दार्वेकरांनी, की वसंतराव आणि मी आम्ही गाडीतनं चाललो होतो विदर्भामध्ये कुठेतरी, आणि त्यांनी अचानक गाडी थांबवायला सांगितली आणि एक मोठंच्या मोठं झाड त्यांना अजस्त्र झाड असं दिसलं. ते म्हणले हा बघा हे काय माहिती आहे का तुम्हाला, हा यमन आहे. इतका मोठा आहे आणि तरीही संपूर्ण व्याप्त करणारा असा हा राग आहे. तो पूर्णपणे यमन माझ्यासमोर दिसतो आणि ते तिथेच थांबले बराच वेळ. त्याच्यातनं त्यांना ते गाणं दिसतं. अशी माझी अवस्था कधी येईल मला माहिती नाही. अशी कधीतरी अवस्था यावी असं मला फार वाटतं. आणि हे जेव्हा आपण सगळं बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती कोणीच नाही होत. आणि ते कोणी नसण्याची भावना माझ्याकरता फार जास्ती महत्त्वाची आहे. म्हणजे मी एक खूप वेळा मैफिलीत म्हटलेलो आहे, अजिबात माझ्यामध्ये ज्याला आपण फॉल्स मॉडेस्टी म्हणूयात किंवा अशी मुळीच नाही आहे, पण रिअलायझेशन आहे की माझ्याकरता किंवा कुणाही करता आपल्याला असं वाटतं की जसं डनिंग क्रुगर सिंड्रोम असतो ना,
तसंच काहीसं माझं म्हणजे सगळ्यांचं व्हायला पाहिजे असं. पण माझं असं आहे की किती मला काही येत नाही, की मी जे आज तागायत शिकलेलो आहे माझ्या सगळ्या गुरूंकडनं, पिंपळखरे बुवा असतील किंवा सोन्याबाबू पटवर्धन असतील, उषाताई असतील, मुकुल काका असेल आणि अनेक हे सगळे नंतर झालेले सगळे गुरु लताबाई असतील अमुक. हे जे मला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे त्या चष्म्यातनं मी बघतो ते संगीत मला वाटतं बरोबर. पण संगीत याच्यापेक्षा जरा काही मोठं असेल की नाही, ते सगळं व्याप्त करणार आहे. आज वेगळ्या शिक्षणातनं येणारा कोणतरी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला ते संगीत वाटेल, तेही संगीत आहे. मला जे वाटतं तेही संगीत आहे. त्याच्यामुळे ही इतकी मोठी गोष्ट आहे की जी सर्वव्यापी आहे आणि ते समजून घेण्याचा मी ह्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो. एवढंच आहे. या सगळ्याला ना एक ठहराव लागतो जो तुमच्या बोलण्यातनं दिसतो. तुम्ही ज्या दिग्गजांची नावं घेताय त्यांच्याकडे तो होता कित्येक तास किंवा एकाग्र मन असणं. आज असं दिसतं, तो टेक्नॉलॉजीमुळे म्हणा कशामुळेही म्हणा, हा ठहराव शोधावा लागतो ना. समजा मी आत्ता 1 तास तुमच्याशी बोलतोय तरी कुठेतरी 4 फोन येत असतात, कुठेतरी मला सततची घाई असते. इंस्टाग्राम, यूट्यूबनं मला शिकवलं की दर 1 मिनिटाला मनाला ट्रेन केले की नवीन ट्रिगर पाहिजे. अशा वेळेला तुम्ही ख्याल गाताय, असं काहीतरी वेळ देताय स्वतःला. तर हा ठहराव आत्ता मला एक श्रोता व्यक्ती म्हणून मिसिंग वाटतो. तो कसा मिळतो मला माहीत नाही. म्हणजे तुमचं काय मत आहे ह्याच्यात? मला हे सब मी पण ॲडिक्टेड आहे इंस्टाग्रामला. सकाळी उठल्या उठल्या कोणी व्हॉट्सॲप केलं आहे, कोणाचे मेसेज आलेत की किंवा यूट्यूबला कोणी कॉमेंट केले आहेत. या अतिशय निरर्थक गोष्टींमध्ये मी पण स्वतःला काय म्हणतात त्याला, मी त्याचा एक भाग झालो आहे, जे मला अजिबात आवडत नाही. पण आता दिवाळी येते, दिवाळीचे खूप कार्यक्रम असतात सगळ्या कलाकारांना, तसे मलाही आहेत. आणि त्याच्यामध्ये एक असा कार्यक्रम आला, मी ज्याला माझा मित्र म्हणूयात किंवा गुरुस्थानी मानतो, आमचे डॉक्टर चैतन्य कुंटे. त्यांनी मला 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की राहुल असं ऑक्टोबरमध्ये एक आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे ठीक आहे, करू ऑक्टोबरमध्ये ना. पण तो कार्यक्रम असा आहे की शिंदे खासाहेब असतील किंवा प्रोफेसर देवधर असतील, जे कुमारजींचे गुरु होते, डॉक्टर अशोक रानडे असतील, त्यांच्या संग्रहातील जुन्या रागांमधल्या जुन्या बंदिशी, ज्याची रेकॉर्डिंग्सच कोणाची म्हणजे उपलब्ध नाही आहेत. त्याच्या काहीतरी इम्प्रेशन करून आपण त्याचा काहीतरी सेन्स करूयात असं काहीही नाही आहे. तर मी त्याला हो म्हणून बसलो आणि मी लंडनहून आलो 12 तारखेला, 12 ऑक्टोबरला. आणि मला अचानकपणे असं हे झालं की मी हे नाही करू शकत. परत की माझ्या मॅनेजरनी मला सांगितलं की शक्य नाही आहे, हे असं हे रोज हे अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. पण मी त्याला नाही म्हणू शकत नव्हतो. तर तो रोज माझ्या घरी येतोय इतके दिवस आणि सगळ्या गोष्टी मला सांगतोय, हे असं आहे, हा राग असा आहे, अमुक आहे, तसं आहे. पण हे सगळं मी कसं करणार आहे? माझी झोप कमी केली मी. मला झोप येत नाही. मला फक्त तेच राग येत आहेत रात्रभर डोक्यामध्ये. ओव्हरड्राईव्हवरती माझं डोकं चाललं आहे. आणि एक दिवस माझी पूर्ण ह्या सगळ्या जे कार्यक्रम दिवाळीचे आहेत त्याची रिहर्सल होती. म्हणलं मी आता काय करू, मला बसता नाही येणार आहे. मी रोज 4 तास काढून त्या गोष्टी फक्त सारख्या, जसं आधी आवर्तन ज्याला म्हणतो ना मी, की A to Z जे काय सगळं गायचं त्याचं फक्त आवर्तन करायचं. एक 5-10 वेळा त्या बंदिशी एकदा जाऊन देत आणि मग हळूहळू ते राग स्वरूप तुमच्या लक्षात येईल, अमुक येईल. आणि आज त्याची शेवटची तालीम झाली. उद्या सकाळी कार्यक्रम आहे. मी म्हणलं इतकीच तयारी करू शकतो मी चैतन्य, जे काय होईल ते उद्या होईल. पण मी त्याला म्हणलं की मी तुझे किती धन्यवाद मानू की अजून हे मी करू शकतो, ह्याचा आत्मविश्वास तुझ्यामुळे मला मिळाला. की मला असं वाटायचं की आता जे शिकलो आहे त्याच्यातनंच आपण अमुक एक आपण करू शकतो वगैरे. नाही, पूर्णपणे नव्याने एखादी गोष्ट जी कोणीही न गायलेली आहे, त्याचा माझ्या विचारातनं जे काही येतं आहे त्याचा एक अर्थ माझ्यापुरता मी निर्माण करतो आहे. तो आता उद्या कसं होणार आहे मला माहिती नाही. पण खूप मनापासून मेहनत करून फोन बाजूला ठेवून, मला टी व्ही दिसला नाही. मी नंतर ज्याला आपण म्हणतो ना की इतकं शिणतं तुमचं मन की निरर्थक काहीतरी तुम्ही बघत बसता. मग मी न्यूजच बघीन, मला त्या न्यूजमध्ये काहीही इंटरेस्ट नाही, काही नाही. जसं काही समोर नुसतंच मी आरशात बघत असेन किंवा असं काहीतरी
पण इतकं तो शिणतोय, पण तरीही ते जात नाही डोक्यातनं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वतःला जर चॅनलाइज केलं ह्या काळामध्ये, पण मी म्हटलं तसं मीही ॲडिक्टेड आहे इंस्टाग्रामला, व्हॉट्सॲपला, फेसबुकला. पण जेव्हा माझ्या डोळ्यासमोर हे आलं की हे मला जमणार नाही आहे आता, आणि जमणार कसं नाही आहे जर तो मला सांगतोय. बरं, त्याची बिचारी बायको म्हणली की अरे राहुलला जर 2-4 गोष्टी कमी कर. तो म्हणला तू नको मध्ये बोलूस, मला माहिती आहे तो गाऊ शकेल. तो ह्याला एवढा कॉन्फिडन्स आहे, आणि मी जर तोंडावर पडलो तर कसं. मी मी म्हणलं तसं मला नाही वाटत. मी स्वतःच्याच नजरेमधनं जर खालती आलो की तर त्याला काही अर्थच नाही. त्याच्यामुळे मला इतका आनंद होतो आहे की अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट अशा काळामध्ये जिथे हे सगळ्या पॉप्युलर गोष्टी खूप लौकिक अर्थाने कलेक्टिव्ह हा जॉनर माझ्यासाठी सोप्पा आहे गायला. मी काय म्हणतो कलेक्टिव्हच्या ह्याच्यामध्ये मी खूप ॲट इज असतो. तेव्हा मला काहीतरी सुचतं, ते मी जरी गात असलो तरी ही गाणी सोपी आहेत हो गायला. शास्त्रीय संगीत कठीण आहे. म्हणजे प्रत्येक खेपेला तुम्हाला त्याच्याकरता तुमचं डोकं खपवावं लागतं. ह्या अनुषंगाने ती सोपी आहे. पण प्रत्येक ज्याला आपण मगाशी तुम्ही काहीतरी म्हणालात ना की हे छोटं अमुक मोठं असं क्लासिकल आर्टमध्येच झालेलं आहे की लाईट म्हणजे नाही हो, असं नाही आहे. लाईट पण खूप अवघड आहे. एव्हरी जॉनर हॅज इट्स ओन लर्निंग कर्व, आणि यू हॅव टू जस्ट बी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स दॅट की हे मला समजून घ्यायचं आहे. मी जेव्हा ही गाणी गायला लागलो, लताबाईंची आणि आशाताईंची, गुलाम अली खां साहेब असतील किंवा जगजीतजी असतील, मला खूप धस्स झालं. कारण तोपर्यंत असं होतं की जे संगीतकारांनी गाणं केलं आहे आणि जे गायकांनी गायलं आहे तसंच्या तसंच गायचं. माझं म्हणणं आहे का ते कशाकरता तरी केलं असेल, पिक्चर करता. जसं आम्ही नाटकामध्ये जे संगीत नाटकामध्ये एखादं पद गातो, ते नाटकातलं पद अतिशय वेगळं असतं. ते त्या कथानकाला पुढे नेण्यापुरतंच असतं. तो डिव्हाइस म्हणून वापरलेला आहे. तिथे गळा काढायचा नसतो, माझे आजोबा म्हणायचे तसं. त्याच्यामुळे बाळासाहेब मंगेशकरच माझ्या एका नाटकाला आले होते आणि ते म्हणले होते, देशपांड्यांना सांगा तुम्ही गाणं जरा तुमचं गाणं जास्ती होऊ देत. मी त्यांना म्हणलं मैफिलीत या. नाटकामधलं गाणं हे एवढंच आहे. मैफिलीतलं नाट्यसंगीत हे नाट्यगीत हे रसिकांच्या त्या वेळेच्या ह्या सगळ्यांनी ते खुलत जातं. ह्याच्यामध्ये काय असं आहे, मला जर असं वाटत असेल की फॉर एक्झाम्पल आता कोणचं गाणं घेऊ मी, बाळासाहेबांचं, तरुण आहे रात्र अजूनी, गझलच आहे ना ती. तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे, असं करावंसं वाटलं मला. पण जसं आम्ही बंदिशीमध्ये किंवा नाट्यगीतामध्ये बंदिशकाराने केलेली जी बंदिश आहे ती आधी मांडायची, नंतर तुमची केहन जी असेल ती करायची. ते मी प्रत्येक ह्याच्यात पाळतो की जसं आहे तसं मी गाईन आधी, नंतर मला जसं हवं तसं मी गाईन. मला बाळासाहेबांचा फोन आला आणि मला ते म्हणले की देशपांडे तुम्ही जी माझी गाणी गाता, मी त्यांची गाणी खूप गायलो आहे आणि दीदीची गाणी गाता ती मी 5-5, 10-10 वेळा ऐकतो. तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही जे हुडकताय ते तुम्हाला सापडलं आहे. तुम्ही बरोबर रस्त्यावरती आहात. मला इतकं बरं वाटलं, कारण मला कळत होतं, मला जाणवतं की लताबाईंनी हे असं केलं असेल किंवा त्यांच्या गाण्यांमधले जे मूव्हमेंट्स आहेत ते मला जाणवत होत्या. पण हे बरोबर आहे का नाही हे मला माहिती नाही, कारण हे पण जेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितलं की बाळा हे बरोबर चाललंय तुझं, तेव्हा मला तो आत्मविश्वास आला की अरे हे आपण गाऊ शकतो आता. हे सुचतं कसं, म्हणजे माझं एक उदाहरण देतो की एक XYZ गाणं आहे की ते ओरिजिनल गाणं मी विसरलो आहे. तुमच्या कलेक्टिव्हमधलंच गाणं हे आता माझ्यासाठी ओरिजिनल गाणं झालं आहे. आणि असं आहे, म्हणजे दिस इज नॉट एक्झॅग्रेटिंग, असं आहे. तर मग हे होतं कसं, आता आधी मी त्याचं गाणं ऐकलं असेल ना 5-1 वर्ष, ते जेव्हा किंवा माझ्या प्लेलिस्टमध्ये लागलं, मग तुमचं व्हर्जन म्हणजे तुमचं इम्प्रोव्हायझेशन लागलं आणि आता ते मूळ माझ्या मनपटलावरनं गेलंय फॉर सम रिझन, आणि ते इम्प्रोव्हायझेशनच माझ्या मनात बसलंय. तर तुम्ही ज्यावेळी हे करता, म्हणजे यू डू इट, तेव्हा काय घडतं नक्की? मला असं कायम वाटतं की स्वतःला झोकून द्यावं.
म्हणजे मी उदाहरण देतो की मला स्वतःला मोठ्या कोणत्या तरी मी जर कड्यावर उभा आहे तर मला उडी मारायला आवडते. मी उडी मारतो, पडलो तर पडलो. पण मला हे माहिती असतं की जी काही साधना झाली असेल त्याच्यात मी पडीन जरूर, पण 10 पैकी 9 वेळा मी अशा जागी पडीन जी अतिशय सुंदर असेल आणि काहीतरी मला दिसेल. कारण कसं आहे ना की मी चूक करीन किंवा मी काहीतरी माझ्या हातनं चूक होईल या भीतीपोटी जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा आपण एक सेफ झोनमध्ये असतो आणि त्याच्यामधनं कधीच नवनिर्मिती होत नाही, कधीच डिस्कवर होत नाही. सो इफ यू वॉन्ट टू डिस्कवर समथिंग यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. आणि मला कायम हे वाटतं की नवीन चुका करीन मी, पण मला त्याच्यातनं काहीतरी सापडतं. जसं हे होतं आमचं तुझं मागतो मी आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे द्यावे मज द्यावे मज द्यावे मज द्यावे एकदंता. आता हे गात असताना मी जेव्हा हे पहिल्यांदा गायलो तेव्हा मी म्हणले हे मला काहीतरी ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी वाटते की मज द्यावे आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ तुझं नाही. म्हणजे ह्याच्या मला असं वाटतं की गाण्यामध्ये 12 सुरांची खाण आहे असं माझ्या आजोबा म्हणायचे. तुम्ही किती उपसणार, तुम्हाला असं वाटतं तुम्ही काहीतरी नवीन केलं आहे पण ते झालेलं असतं. ते म्हणायचे हे म्हणजे माझ्या मुलांनी मला येऊन सांगायचं की बाबा मी आज बाप झालो, मला मुलगा झाला. त्याच्या आयुष्यात नवीन असतं म्हणून तो ते सेलिब्रेट करतो. ही आज मला चाल सुचली म्हणून मी ती सेलिब्रेट करतो. पण त्यावेळेला त्यांनी त्याच्या बापाकडे बघू नये की अरे माझ्या आयुष्यात झालंय, तू झालायस ना मला, असं म्हणण्यासारखं आहे. आणि ही दाद देण्यासारखी आहे कायम मला. म्हणून मला बाळासाहेब इतके जास्ती भावतात. याचं कारण हे की एखाद्या बंदिशी सरतेशेवटी काय आहे, आपण शिकलेलो जे असतो आयुष्यामध्ये त्याचं ॲप्लिकेशन काय आहे. संगीत देणं हे ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही नवीन जेव्हा तुम्हाला कळतं की अरे ही गोष्ट इथून आली असेल तेव्हा यू आर बिंग ऑनेस्ट टू द आर्ट आणि तुम्ही काहीच नवीन करत नसता. हे जेव्हा स्वतःला कळतं तेव्हा परत यू गो बॅक टू द फॅक्ट की तुम्हाला काही येत नाही. सो यू कम टू दॅट सेम पॉईंट की बुवा मला काही येत नाही. पण सर म्हणजे या सगळ्यामध्ये जेवढं मी वाचलं ऐकलं, मी चुकत असेल, त्या सगळ्याचे नियम असतात, राग असतात, घराणी असतात, पतियाळा समजा म्हणजे त्याचं तुमच्या घरात आहे, तर कुठं फ्लेक्झिबिलिटी आणि कुठं नियम, ही म्हणजे ग्रे लाईन नाही आहे का? आहेच ना, शास्त्रीय संगीतामध्ये पण आहे. एखाद्या वेळेला तुम्ही ज्याला आम्ही काय म्हणतो राग एखादा मांडणं, म्हणजे राग म्हणजे काय, बंदिश मांडणं. परत छोटं सांगतो तुम्हाला की राग ही ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. राग गाता म्हणजे काय, त्याच्याकरता तुम्हाला एक डिव्हाइस लागतं म्हणजे जी बंदिश आहे. म्हणजे राग जर आपण म्हटलं की ही खोली म्हणजे जर राग असेल, किंवा आपण थोडंसं अजून म्हटलं की एखादा परिसर म्हणजे जर तो राग असेल, तर तुम्ही त्याच्यातनं चालत जाऊ शकता. मग ती बंदिश कशी आहे आणि त्या रागाचं काय काय ती एक्सप्लोर करते, त्या बंदिशीच्या परिपेक्षामध्येच तो राग तुमच्या पुढे येतो. म्हणून जितक्या तुमच्याकडे बंदिशी असतील तितके तुम्ही समृद्ध असता, तुमच्याकडे तितके पर्स्पेक्टिव्ह आहेत रागाकडे बघण्यासारखे. म्हणजे बंदिश म्हणजे असं म्हणतात की रागाकडे बघण्याची एक खिडकी आहे. त्या खिडकीतनं तुम्हाला त्या बंदिशीतनं जेवढा दिसतो तो तुमच्याकरता राग आहे. तर तुम्ही ती बंदिश गात असता. तर त्याच्यातले टेक्निकल बाजू अगदी सोपं समजून सांगायचं म्हणजे एक इंजिनियर जसं एखादी बिल्डिंग बनवतो, इट्स लाईक अ स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा त्याच्यामध्ये काही तुम्ही घातलं, वेगळा राग घातला, स्ट्रक्चर तशाच पद्धतीने होणार आहे. त्याचे नियम थोडेसे वेगळे आहेत, येणं जाणं वेगळं आहे, थांबणं कुठे असेल, मुक्काम कुठे करायचं आहे, ह्याच गोष्टी फक्त वेगळ्या आहेत. पण अदरवाईज सगळं सेम आहे. आणि एकदा तुम्ही ती छान बिल्डिंग बनवल्यानंतर तुम्ही त्याचं एलिव्हेशन पाहिजे तसं करूच शकता ना. एकदा ती बिल्डिंग बनली की मग नाही मला वाटत आहे मी असं येणार आहे, चालतं. इतका आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये हे दिलेलं आहे, तुम्हाला मुभा दिलेली आहे.
पण तुम्हाला ते समर्थन करता यायला पाहिजे की वा मी हे का केलं. म्हणून मुकुल काका मला सांगायचं ना की वसंतराव असतील किंवा कुमारजी असतील किंवा किशोरीताई असतील हे समर्थ गायक होते. त्यांच्या कोणत्या तरी गोष्टीचं ते समर्थन करू शकत होते. पण मीच जर ही जागा मी का घेतली कारण कुमार काकांनी घेतली आहे तर ते बरोबर म्हणजे मला मग ते चुकीचं आहे. तुला जोपर्यंत ती गोष्ट कळत नाही हे का आपण करतोय तोपर्यंत तुम्ही करूच शकता ना. त्याच्यामुळे असं बंधन तुमच्या समोर येत आणि त्याच्यात तर मजा आहे की त्या बंधनात राहूनच इतका मोठा असतो तो राग. तो राग इतका मोठा असतो की तुम्ही कितीही फिरलात तरी त्या बंधनातनं पण तुम्हाला तो त्याचं सौंदर्य दिसू शकतं. तर मग कशाला मोडायचं आहे. पण तरीही जेव्हा तुम्ही सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर असं वाटतं की अरे या खिडकीतनं जरा खालती जाऊन बघू तर काही हरकत नसते. तुमचं स्वतःसाठी गाणं जे आहे ते मैफिल असेल कलेक्टिव्ह असेल पण मग ते इतरांसाठी गाण्यातही कन्वर्ट होतं. उदाहरणार्थ प्लेबॅक सिंगिंग सिनेमा जसं नाटकासाठी गाता त्यावेळेला काय फरक पडतो. त्यावेळेला तो जो संगीत दिग्दर्शक असतो त्याचं जे इमॅजिनेशन असतं त्याच्याबरोबर तुम्हाला जायला लागतं. मला हे असं वाटतं म्हणून मी असं नाही गाऊ शकत. मग त्याला जोपर्यंत ही इज नॉट सॅटिस्फाईड मग कसं असतं ना की बऱ्याच गोष्टी असतात की तुमचा एखाद्या गाण्याला तुमचा आवाज कसा तुम्हाला लावायला पाहिजे. वेगवेगळे डायनॅमिक्स असतात वेगवेगळे थ्रोज असतात. कसा हवा आहे तुला आवाज. जसं मी गोदावरीसाठी जेव्हा गायलो खळखळ गोदा आमचा काय त्याचं नाव एव्ही प्रफुल्लचंद्र त्याचं ते गाणं होतं आणि मुंबईला त्याचं रेकॉर्डिंग झालं तेव्हा ती ह्याची फिल्म होती निखिल महाजनची आणि जितेंद्र त्याचा प्रोड्युसर होता जोशी आणि ते जितेंद्रनीच लिहिलेलं गाणं होतं पण तो त्या दिवशी नव्हता आणि मी पहिल्यांदाच गेलो होतो. बरं मी कायम जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंगला जातो तेव्हा मी असाच असतो की अरे मला येणार आहे नाही येणार आहे मला माहिती नाही तर तुला जसं पाहिजे तसं तू माझ्याकडनं गाऊन घे. तर काही केल्या त्याला मजा येत नव्हती. त्याला ही वॉज नॉट सॅटिस्फाईड. तर थोड्या वेळाने तो रेकॉर्डिंग रूममध्ये येऊन बसला माझ्या शेजारी आणि मला म्हणला दादा कलेक्टिव्हमध्ये तू जसं ते गाणं स्वतःचं करतोस ना तू ते गाणं बनून जातोस तसं मला हवं आहे. मी खूप प्रयत्न केला ते ओके झालं गाणं आणि 2 महिन्यांनी मी त्याला मेसेज केला कसं रे वाटलं तुला गाणं वगैरे. म्हणलं छान झालं दादा मला परत करायचं आहे का. तो म्हणला मी म्हणलं मी पुण्यात आहे परत करायचं असेल तुला तर मला सांग. तू म्हणला कधी येऊ. म्हणलं मी आहे तू सांग. दुसऱ्या दिवशी आला तो इथेच पुण्यामध्ये डॉनमध्ये परत 3 तास आम्ही बसलो. मी सांगतोय का की प्रत्येक आता मला एरी व्हॉइस म्हणजे काय मला माहीत नव्हतं किंवा ते डायनॅमिक्स त्यांनी जे फॉल्सेटोसचे वापरले हे मला माहीत ते मी शिकलो त्याच्याकडनं आणि मग दुसऱ्यांदा गायलं ते तुम्ही जे ऐकता ते इतकं सुंदर झालं ते गाणं. तेव्हा तुम्हाला म्हणला दादा हे मला हेच अपेक्षित होतं. म्हणलं सॉरी यार मला मागच्या वेळेला नाही जमलं. असं वेगवेगळ्या म्युझिक डिरेक्टरचं वेगवेगळं असतं. मी शंकरजींकडे गायलो. ही इज द मोस्ट जिनियस पर्सन ज्याला म्हणून ते साटकिनी त्या क्षणाला त्यांना जे सुचतं ते पटकिनी सांगतात आणि फसी नाही आहेत. मी आत्ता विशालजींकडे गायलो. एक गझलचा अल्बम करतो आहे आम्ही 4 गझलांचा 2 डुएट आणि एक त्यांचं एक माझं. तर ते इतके मला त्यांच्या गाण्यातलं स्थैर्य इतकं आवडतं की त्याच्यामध्ये 2 काय म्हणतात त्याला फ्रेजेसमध्ये इतका सायलेन्स असतो की ती इतकं म्युझिकल होतो. तो सायलेन्सच इतका म्युझिकल असतो. तर ते अशी झाली ती गाणी त्याने इतकी आवडली आणि मी आजा इधर मग आतमध्ये मी त्या मिक्सिंग रूममध्ये गेल्यानंतर अरे राहुल हे ऐसा करें तो कैसा होगा. म्हणलं अच्छा आहे बहुत विशाल जी जा फिर से वापस. जाऊन परत ते रेकॉर्ड करून मी ही सगळं अशी घेतली तर म्हटलं फॅन्टॅस्टिक एकदा जाणार म्हणलं ठीक आहे जातो. सो ही प्रत्येक व्यक्तीची मजा असते. म्युझिक डिरेक्टरचे त्या वेळेला त्याला जे सुचणाऱ्या गोष्टी असतात ना त्याच्यातनं ही मजा येते आणि मला ती प्रोसेस खूप मी एन्जॉय करतो की मी असा विचार केला असता पण हा पण किती म्युझिकल आहे विचार हा मला का नाही आला आणि याने मी समृद्ध होतो खूप. पण याचं रिव्हर्स होत नाही का शास्त्रीय गायक असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक गाणं इम्प्रोवाइज करणं इन अ वे यू आर म्युझिक डायरेक्टर ऑफ युअर सेल्फ. तर ज्यावेळी दुसरा संगीतकार काहीतरी सांगतो की असंच गा आणि अशी रिक्वायरमेंट आहे तेव्हा असं वाटत नाही का अरे हे असंच बेटर होईल आणि मला असं वाटतं हे बेटर असंच आहे. नाही तेव्हा नसतोच ना मी शास्त्रीय गायक.
तेव्हा माझ्या डोक्यात पण शास्त्रीय गाणं नसतं. ते जेव्हा मी ते गातो तेव्हा मला त्यांचा विचार जाणून घ्यायचा असतो. मला जर एखादी गोष्ट वाटली, कसं होतं की कधी-कधी ते म्युझिक डिरेक्टर तुम्हाला सांगतात की आता तुम्हाला वाईल्ड म्हणतात त्याला, तुला जे गायचं ते गा. अच्छा. मग मला जे गायचं ते गातो. कधी ते ठेवतात, कधी नाही त्यांना आवडत ते नाही ठेवत. पण हा त्या संगीत दिग्दर्शकाचा एक हे असतो, काय म्हणतात त्याला, प्रिरॉगेटिव्ह, की हे कर किंवा हे करू नकोस. पण हे म्हणजे आता सुगम, शास्त्रीय, पुन्हा रसिकप्रिय आणि काहीच ठराविक लोकांना कळणारं, तर करताना स्वतः म्हणजे स्वतःसाठी किंवा परफॉर्म करताना असा विचार होतो का की अरे हे कोटभर लोकांपर्यंत पोहोचणार आहे गाणं, हे कदाचित हजारच पण दर्दी लोकांना पोहोचणार आहे, असं काही मनात कधी नाही विचार केला, कधीच नाही. हे गाणं किती लोकांपर्यंत पोहोचेल किंवा एखाद्या मैफिलीमध्ये गाताना आत्ता इथे 5,000 लोक आहेत तर हे आवडेल का नाही, कधीही नाही विचार केला आज तागायत, मुळीच नाही. पण त्यांना फरक नाही पडत का? मला अजिबात नाही फरक पडत. आवडलं नाही आवडलं, माझा प्रयत्न प्रामाणिक होता का? हो होता. नाही आवडलं, दॅट इज फाईन.